रामकृष्ण हरी हरिभक्त परायण समाधान महाराज पाटील पुन्हा आपल्या समोर एक नवीन विषय घेऊन येत आहे। त्या विषयाचं नाव आहे की आमची पिढी आज नास्तिक का बनत चालली आहे, त्याला जबाबदार कोण आहे, काय अशी कारण आहेत की आमची तरुण पिढी चक्षुवय सत्य वृत्तीनं वाटचाल करत चाललेली आहे। चक्षुवय सत्य म्हणजे आमच्या तरुण पिढीचं म्हणणं आहे, जे डोळ्याला दिसतं ते खरं आहे, जे डोळ्याला दिसत नाही त्याला विज्ञान मानत नाही। या विषयावरती आज आपण बोलणार आहोत की चक्षुवय सत्य हा जो फॅक्टर आहे, हा जो घटक आहे आणि हा जो शब्द आहे कुठं लागू पडतो आणि कुठं लागू नाही पडत। तर या विषयावरती बोलण्याच्या अगोदर जर कधी आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू नका, कारण ती एखादं जर कधी गरीब लेकरू मोठं होत असेल तर त्याला सहकार्य करणं आपलं काम आहे। आणि म्हणून या अध्यात्म विषयाला मी वाटचाल करत चाललेला आहोत की अनेक विषय मी या ठिकाणी टाकत असतो। बरेच जण म्हणत असेल की चॅनलचं नाव हे माऊली टेक्निकल केमिस्ट्री आणि अध्यात्माचे या ठिकाणी धडे येत असतात, व्हिडिओ येत असतात, याचं मागचं एक कारण आहे। विज्ञानावरती हे व्हिडिओ येणार आहेत, पण अध्यात्माची कुठंतरी वाटचाल या ठिकाणी तरुण पिढीला मिळावी। आमची जी भटकतली तरुण पिढी आहे, जी वांग मार्गाला तरुण पिढी जाते, याच्यावर कोणी बोलत नाही। कथावाले, कीर्तनावाले, प्रवचनवाले, पण आत्ताची जी विषय झाली कथा कीर्तन प्रवचनकारांची ही फार वेगळ्या दिशेला चाललेली आहे। लोकांना काय लागतंय याच्यावर ते बोलायला लागले आणि आपले धंदे चालायला लागले, याच्यामुळे आमचा खरा ग्रंथांचा पाया पुढे येत नाही, खरं ग्रंथांचा विषय पुढे येत नाही, आमच्या संतांचे विचार खरे पुढे येत नाही, आमच्या शास्त्राचे विचार खरे पुढे येत नाही। हे फार दुर्दैव म्हणावं लागेल, कारण की आज जी पिढी नास्तिक बनत चालली याला दोन घटक फार मोठे जबाबदार आहेत। एक आहे इंग्लिश मीडियम आणि एक आहे या ठिकाणी कथाकार, कीर्तनकार आणि प्रवचनकार। हो, मी खरं सांगतोय आणि मी या ठिकाणी अध्यात्म आणि विज्ञान या दोन विषयावरती आपण या ठिकाणी विश्लेषण 10 मिनिटं करणार आहोत। बरं, विज्ञान तुम्हाला प्रगती करायला शिकवतं, पण जगावं कसं, माणसानं जीवन कसं जगावं, वावरावं कसं आणि माणसानं कसं मरावं हे आम्हाला विज्ञान नाही सांगत। माईबाप मंडळी, आमच्या तरुण पिढीला जर कधी वयाच्या 5 वर्षापर्यंत जर कधी आम्ही धर्माचे, ग्रंथांचे, संतांचे धडे नाही शिकवले तर आमची धर्मग्रंथ आणि आमचं संत साहित्य एक दिवशी बुडाल आणि असं करत कर आमचा धर्म एक दिवशी बुडाल। हा सनातन हिंदू धर्म आहे आपला, गेल्या 5,500 वर्षापूर्वीचा, आणि आज जगाच्या पाठीवरती फक्त भारत हा एकच जर हिंदू राष्ट्र असेल तर याला जबाबदार कोण आहे? तुम्ही आम्ही आहोत। ज्यांची 60 वर्षाची, 80 वर्षाची, 100 वर्षाची परंपरा आहे, त्यांचे 40-40, 50-50 देश जगाच्या पाठीवरती असतील आणि आमचा एकही देश नसेल तर याला जबाबदार तुम्ही आम्ही आहोत। कारण कथाकार, कीर्तन, प्रवचन या नालायकांनी धंदे करून टाकले, फक्त आपली घरं भरतात, आपल्या चौपाट्या भरतात, एसी आराम्या गाडीमध्ये फिरतात आणि तुमच्या समोर वैराग्याच्या गोष्टी सांगतात। अभंग हे याच्याकरता वाचतात, हे गाथा याच्याकरता वाचतात, हे ज्ञानेश्वरी याच्याकरता वाचतात, हे भागवत याच्याकरता वाचतात की याच्या तुमच्या समोर यांना काहीतरी मांडायचंय म्हणून हे मांडतात, म्हणून हे वाचतात। हे आचरणामध्ये अजिबात आणत नाही की तुकोबरा गाथ्यामध्ये काय सांगताय। यांनी जर एका अभंगावर चालण्याचा प्रयत्न केला असता तर एशी आराम्या गाडीमध्ये फिरले नसते। बरं, या नालायकाचं एवढं वाईट स्वप्न आहे। बरं, आता हे प्रोफेशन झालेले बरे जाते, याचे छल्ले छुल्ले कीर्तनगार झाले, 18 वर्षाचे, 20 वर्षाचे, 16 वर्षाच्या पोरी पोरं यांनी प्रोफेशन करून टाकले। प्रोफेशन हा माझा शब्द वारकांना अभ्यास करा, प्रोफेशन करून टाकले, करिअर करून टाकले, याच्यामध्ये चांगले पैसे मिळतात। कोण म्हणतं मला कीर्तनाच्या पैशावरती फॉरवेअर घ्यायचे, कोण म्हणतं मला हे करायचं, मला ते करायचं। हराम करू, कीर्तन हे प्रोफेशन नाहीये, पैसे कमवण्याचं साधन नाहीये। आणि याला जर समाज साथ देत असेल तर कुठंतरी आम्ही धर्माच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करत आहोत आणि याच्यानं आमचा धर्म बुडणार आहे। एकीकडे आमच्या शेतकऱ्यांची वाट लागली, एकीकडे काही लेकरांना 2 टायमाचं खायचं भेटत नाही आणि हे हरामखोर तिथं मदत नाही करत। बरं, तुम्ही 60 नाही 80,000 रुपये घेण्याला होते असं माझा काही बापाचं जात नाही। समाजाला माझी विनंती आहे, 60-70 हजार रुपयाचा बुवा बोलून तुम्हाला काय मिळणार आहे? आमचे तरुण पिढींचे आणि ज्या मुलांचे मुलींचे जे विषय झाले आज फक्त मनोरंजन ते पाहतात कीर्तना या माध्यमातून, त्यांना असं वाटतं चांगला कॉमेडीवाला बुवा बोलवला, चांगला शेरशायरी करणारा बुवा मागवला तर आमचं मनोरंजन होणार। आणि आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात हेच वातावरण चालू आहे आणि हे नास्तिक होण्याचं सर्वात मोठं कारण आहे।
का म्हणून आम्ही विज्ञानवादी चांगले कीर्तनकार कथाकार बोलवत नाही. आजही ज्ञानेश्वरीमध्ये एवढं तत्वज्ञान आहे, एवढं गाथामय तत्वज्ञान आहे, आमच्या भागवतामय तत्वज्ञान आहे. मग हे सांगणारे कीर्तन का म्हणून नाही तुम्ही बोलवत? युट्यूबला भंगार लोकांचे कीर्तन ऐकून, शेर शायरी कॉमेडी कॉमेडी ऐकून तुम्ही आहो विनोदाचं शैलीच नाही. हे कीर्तन व्यासपीठ आणि कथा व्यासपीठ आणि प्रौढसंभ व्यासपीठ. मी तडमडीने सांगतोय तुम्हाला, असं जर तुम्ही गेल्या अजून 5, 7, 10 वर्ष चालू ठेवलं तर आमची पिढी एवढी निस्तराभूत होणार आहे, यांना शास्त्र ऐकायला मन लागणार नाही. हे कीर्तनाला तेव्हाच बसणार जेव्हा कॉमेडी होईल पूर्ण 2 तास. आणि एका ठिकाणी तुम्ही शिवरायांना आणि शंभूराजांना डोक्यावर घेऊन मिरवणुका साजरा करतात. कधीतरी विचार केला शिवरायांनी शंभूराजांनी किती ग्रंथांचा अभ्यास केला होता, त्यांचा किती संत साहित्यावरती पगडा होता आणि प्रभाव होता. कीर्तनामध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराज जाऊन बसायचे तुकोबरायांच्या, शास्त्राच्या गोष्टी ऐकायचा आणि ते शास्त्र आपल्या जीवनामध्ये त्यांनी अवलंबवलं आणि कुठेतरी कीर्ती अजरामर केली. त्या शिवरायांचे जर आम्ही वारसदार म्हणत असाल आणि पुन्हा जर अशा भंगार गोष्टी जर आम्ही कीर्तनातून ऐकत असाल, ठेवणारे तर नरकात जाणार आहेत पण ऐकणारही नरकात जाणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. चक्षुवै सत्य हा जी दृष्टी, हा शब्दांना जो प्रभाव आमच्या मुलांवरती टाकला, जे डोळ्याला दिसतं फक्त त्याला ते खरं म्हणतात. अरे देव हा डोळ्यांनी दिसणारा नाही आणि तुमच्यासारख्या भंगारांना कसं काय देव करेल? काही म्हणतात माझ्या ज्ञानोबरांची भिंत चालवणार विज्ञानाच्या खिलाफ आहे. अरे जिथं तुमचं विज्ञान समाप्त होतं तिथं अध्यात्माची सुरुवात होते. ही गोष्ट आम्ही ध्यानात ठेवली पाहिजे. दैवी शक्तीला आम्ही हातभार नाही लागू शकत. बरं तुम्ही म्हणतात की जे डोळ्याला दिसतं तुम्ही त्याला खरं म्हणतात, तुपाला तुम्ही खरं मानत की नाही? म्हणताना खरं, मग ते कशापासून बनतं? दुधापासून बनतं. मग दुधापासून बनतं पण दुधात तूप दिसत नाही. मग आता याचं विज्ञानवाद सांगा ना मला तुम्ही. असे हजार पुरावे समाधान महाराज तुमच्या पुढे मांडेल. 3 ज्ञानोबरांच्या वेगळेही तुमच्या पुढे मांडलेल्या व्हिडिओमध्ये तुकोबरांचा भंग मांडून जाईल. मग जरा आम्हाला दुधामध्ये तूप आहे मान्य आहे, पण आम्हाला दुधात तूप दिसत नाही. माझे ज्ञानोबराय म्हणतात दादा दुधातच तूप आहे आणि तुम्हालाही मान्य आहे, पण तुमचा विज्ञानवाद इथं फेल आहे. कारण की जोपर्यंत आम्ही त्या दुधाची घुसळण करत नाही, त्याला कड देत नाही, त्याला तापवत नाही, तोपर्यंत त्या दुधामधून तूप निघणार नाही. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा संधी मार्गू. तसंच अध्यात्माचा आहे. अध्यात्म समजून घेण्याचा पहिला टप्पा आहे पवित्र तुळशीची माळ गड्यामध्ये धारण करा, कारण त्या भगवंताच्या नावाचं मंगळसूत्र आहे. ते एखादा कुत्र्याच्या गडामध्ये पट्टा असेल तर त्याला कोणीतरी मालक आहे, ज्याला मालक आहे त्याला कोणीही हात लावण्याची हिंमत करत नाही. तसं त्याच्या नावानं पहिला मंगळसूत्र धारण करा, तर आमच्या भक्ती मार्गाला सफलता प्राप्त होईल. दुसरं उदाहरण ऐका, जर तुम्हाला आकाशाला पाहायचं असेल, चंद्राला पाहायचं असेल, तर तुम्हाला आकाशापेक्षाही मोठं व्हावं लागेल. तुमच्या घरामध्ये एखाद्या उंच ओट्यावर जर एखादी वस्तू पडलेली असेल, तुमची हाईट त्या ठिकाणी पुरत असेल, तुमची उंची त्या ठिकाणी पुरत असेल, तर तुम्ही त्या वस्तूला आणू शकत नाही खाली, कारण तुमचं जी उंची आहे त्या उंचीपेक्षा कमी आहे. तर तुम्हाला कुणाचं तरी साह्य घ्यावं लागेल. तसंच आहे माझे ज्ञानोबराय म्हणतात, जर आकाशाला पाहायचं असेल तर आकाशापेक्षा मोठं व्हावं लागेल. ऐका आकाश दिवसावे तरी अधिक त्याहून थोर होय, म्हणून आपण हे जमिनीत घरे तमावली म्हणतात. आकाशाला पाहणं शक्य आहे, पण आकाशापेक्षा मोठं व्हावं लागेल. आपल्या घरामध्ये हार्मोनियम असते, पेटी असते, पेटीला जर गवसणी शिवायची असेल तर त्या गवसणीला आपल्याला त्या पेटीपेक्षा थोडं मोठं करावं लागेल, तेव्हाच ती पेटी त्या गवसणीमध्ये जाणार आहे. जे विज्ञानामध्ये आपण परागकण पोलंगरेस आज बायोलॉजीमध्ये शिकतो, बॉटनीमध्ये शिकतो, बीएससी असेल, बी.फार्म असेल, कुठं काय असेल, ते 950 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीत देऊन ठेवलं. मग आमचं तत्वज्ञान, आमचं शास्त्र, आमचं सायन्स विज्ञान कधी बाहेर पडली या ग्रंथातून. जैसे ब्रह्मार पदाग नेनपती परी कमर दगड नेनती तैसे परी पाही ग्रंथी सेविती. या ठिकाणी माऊलींनी परागकणाचा उल्लेख केलेला आहे 950 वर्षापूर्वी. जी न्यूट्रलायझेशन रिएक्शन, उदासीनीकरण अधिक्रिया, आम्लप्लस संप्लारेंची रिएक्शन झाली तर क्षार आणि पाणी बाहेर पडत आहे. असे रिएक्टिव्ह बेस टू फॉर्म द साल्ट अँड वॉटर. ही डेफिनेशन 950 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवली. जैसे लवण झड झडंबले ना तरी अब्रवाते हाले सधीर परिविरेमध्ये हृदय तयाचे, केव्हा मला करणार आहे या ओव्यांचा अर्थ. आणि देव करून घेण्याकरता महाराज आमच्या संतांच्या वचनावर ते विश्वास पाहिजे.
कारण तुका म्हणे ते पाहिजे जाते येड्या गबाडाचे काम नाही. पाण्यामध्ये मासा झोप घेतो, पण झोप घेणारा मासा पाण्यात कुणाला दिसत नाही. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा जावे त्याचे वंशी तेव्हाकडे. संतांच्या पाह्या माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. तेशी माझे हित करते सकड जेणे हा गोपाळ कृपा करी. आणि तुकोबरायांचा का भंग आहे. जीव जिते जीवना संगे मत्स्य मरण त्या वियोगे जया चित्ती जैसा भाव तया जवळू तैसा देव. सकळा पडिये भानू परी त्या कमळाचे जीवनू. जीवीच्या जीवनात तुका म्हणे नारायणा. या गोष्टी आम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. देवाचे अस्तित्व जाणून घेण्याकरता आम्हाला भक्ती मार्गाला जावं लागेल. आणि जर आमची तरुण पिढी जर आज नास्तिक होत गेली तर आमचा धर्म बुडेल मायबाप मंडळी. कारण आज इंग्लिश मिडियम मध्ये जर आपण गेलो तर इंग्लिश मिडियम मध्ये आज कोणत्याही जयंत्या साजऱ्या केल्या जात नाही ना. त्यांना आपल्या ग्रंथांचं काहीतरी डोस पाजले जातात. यामुळे आमची पिढी आज भ्रष्ट होत चालली आहे. आज शेवढेही बाई बलात्कार होत आहे ते फक्त हिंदूंच्या मुलीवरती घडतं. याचं एकमेव कारण आहे धर्माबद्दल असतं आमच्या मुलींना आमच्या मुलांना अजिबात राहिली नाही. काळ फार अधोगतीकडे वाटचाल करत आहे आणि आमचा धर्म हा धोक्याच्या सीमेवरती वाटचाल करत चाललेला आहे. म्हणून वयाच्या 5 वर्षापर्यंत आपल्या मुलांना धर्माचे संस्कार जरूर द्या माईबाप. कारण की आम्ही किती शिकलो पण धर्म जर सुरक्षित नसाल तर आमचं जीवन फार फार दुष्ट होणार आहे आणि मृत्यू आमच्या जवळ येईल. कारण धर्म नाही टिकला तर आमच्या आया बहिणीवरती चव्हाट्यावरती बलात्कार होणार आणि तेव्हा आवरायला कोणी नसणार. फार धोक्याचा आहे. सावध व्हा आणि कथा कीर्तन का चांगले मागवा जे खरंच समाजाविषयी तळमळ व्यक्त करतात. त्यांना खरंच समाजाविषयी कळवळ आहे. नाहीतर काळ फार धोक्याचा आहे. बोलता बोलता काय चुकीचं बोललं असेल तर तुमचं लेकरू समजून तुमचा भाऊ समजून मला माफ करावे. तुम्हाला काय वाटले या प्रतिक्रियांबद्दल जरूर आपल्या ठिकाणी कमेंट करा. कारण की तळमळ आहे. मी एक फार्मामध्ये काम करणारा कीर्तनकार आहे. माझं MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालंय मायबाप मंडळी. मी 7 वर्ष टीचिंग केलेला व्यक्ती आहे. तळमळ येतच आहे की अनेक गावांमध्ये जाऊन आमच्या तरुण पिढीमध्ये बदल करावा ही माझी अभिलाषा खंत आहे. पण पाहिजे तेवढा पाठिंबा मला मिळत नाही. तर आपण हा व्हिडिओ अनेक लोकांच्या मार्फत पोहोचवावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि माझ्या या सत्कार्याला आपण साथ द्यावी फार तळमळीने सांगतोय. माणसं ओळखणं शिका. रामकृष्ण हरी.